अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 29 जुलै 2026 ला आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील हिंदू संस्कृतीतील अतिशय पवित्र असा सण आणि महत्त्वाचा मानलेला आहे। आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखला जातं। आपल्या जीवनाला आकार देण्याचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। मग या दिवशी आपल्याला काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचंय गुरुपौर्णिमे दिवशी, आणि त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करायची आणि आपल्या आई वडील, कारण सगळ्यात पहिले गुरु कोण असतील तर आपले आई वडील। जी आई आपल्याला संस्कार शिकवते आणि जे वडील आपल्याला जगायला शिकवतात, अशा आई वडिलांचं पहिल्यांदा चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा, त्यांचे आभार मानायचे। आई वडिलांचे आपण आभार कुठल्या शब्दातून व्यक्त करू शकत नाही किंवा मानू शकत नाही, पण गुरुपौर्णिमेला आपण त्यांना नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा। दुसरे कोण गुरु तर आपले शिक्षक, जे ज्ञानाबरोबर जगाचे ज्ञान देतात। अशा ह्या शिक्षक जे पहिलीपासून तुमच्या एज्युकेशनपर्यंत जे शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, ज्ञान दिलं, त्या सगळ्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांना भेटायचं, त्यांना नमस्कार करायचं। हे तिसरं कोण? सद्गुरू। ज्या सद्गुरूंनी आपल्याला देवाचा मार्ग दाखवला, मग ते कोणते? श्री स्वामी समर्थ महाराज असतील, गजानन महाराज असतील किंवा शिर्डीचे साईबाबा असतील, अशा गुरूंचा, सद्गुरूंचा सुद्धा त्या दिवशी आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला त्या दिवशी शक्य असेल तर केंद्रामध्ये, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे। तिथे त्यांना फूल, फळं वगैरे जे काय आहे ते अर्पण करायचं आहे। मग आता ह्या गुरूंच्या सेवा तर करायच्याच आहेत, माता पिता, शिक्षक, सद्गुरू। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एक अडचण आहे, समजा तुमच्या नोकरीसाठी, तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करता, इंटरव्ह्यूला जाता, पण तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग नाही आहे, गुरुबळ कमकुवत आहे। त्यासाठी तुम्हाला ह्या सेवा करायच्या, ज्या मी आत्ता सांगणार आहे, त्या सेवा जी मी सांगणार आहे ती अतिशय प्रभावशाली आहे। ह्या सेवा केल्यामुळे तुम्हाला काय काय होणार आहे बघा। लग्न होत नाही आहे, कितीही तुम्ही प्रयत्न करता, तुमचं लग्नच होत नाही आहे, जोडीदार तुम्हाला योग्य मिळत नाही, किंवा तुम्हाला स्थळ येतं, बघाबघी होते, बघाबघीचा कार्यक्रम होतो पण निरोप येत नाही, स्थळ आलेलं आहे, लग्न ठरतं पण अचानक मोडतं, घरापर्यंत स्थळच येत नाही। ह्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, सारामृत, संपूर्ण सारामृत। नोकरी लागत नाही त्यासाठी करा। घरात नकारात्मकता आहे, सतत वारंवार काही ना काही अडचणी आहेत, कोणी ना कोणी आजारी पडतं, एकाचं औषध झालं की दुसऱ्याला, दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याला, दवाखाना सतत घराला चालू आहे, आर्थिक अडचणी खूप आहेत, आलेला पैसा टिकत नाहीये, किंवा घरात नवरा बायकोंचे वाद होतात। ह्या सगळ्यावरती कुठलाही बिझनेस असेल, बिझनेस चालत नाही, बिझनेस नवा सुरू करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही ह्या सारामृतचं संकल्प करून पारायण करा। सगळे तुमचे दिवस, व्यवसाय सगळं व्यवस्थित चालेल। हा जो मी उपाय सांगणार आहे, हा तुम्हाला 9 जुलै ते 29 जुलै 21 दिवसाचा संकल्पयुक्त ही सेवा करायची। मग ही सेवा कोणती? तर संपूर्ण सारामृतची 1 ते 21 अध्याय दररोज 21 दिवस 21 पारायण करायची। ही करत असताना तुम्हाला संकल्पयुक्त करायचे। शक्य असेल संकल्पयुक्त करा, नसेल तर तुम्ही दररोज न चुकता हे वाचायला सुरू करा 1 ते 21। पण संकल्प का करायचा? तर तुमची जी इच्छा आहे मनातली ती पूर्ण होण्यासाठी, तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी संकल्पयुक्त पारायण करायचं। स्वामींची जो कोणी ही सेवा करेल त्याला स्वामी कधीच कशाची कमी पडून देत नाहीत, इतकी स्वामींच्या मध्ये ताकद आहे। तुमचं नशीब पालटण्याची ताकद स्वामींच्या ह्या सेवेमध्ये आहे। त्यामुळे नक्की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करा। मी अगदी कळकळीनं विनंतीने सांगते, मी सुद्धा ही सेवा चालू करणार आहे, तुम्हीही करा। 9 तारखेपासून सुरू करा। समजा ह्यामध्ये मासिक धर्म आलेला आहे, तो मासिक धर्म सोडून
पुढं 5 दिवस सोडून पुढे 5 दिवस, मग 29 तारखेच्या गुरुपौर्णिमेच्या पुढं 5 दिवस जरी गेलं तरी काही हरकत नाही आहे. पण तुम्ही हे संकल्पयुक्त पारायण नक्की करा. मग संकल्प कसा करायचा? तुम्ही एखादं केंद्र जवळ असेल, स्वामी समर्थ महाराजांचं, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे जायचं. एक श्रीफळ, पानाचा विडा, एक सुपारी आणि केळीच प्रसाद म्हणून ठेवायचा आणि तिथे सांगायचं. दत्त महाराजांच्या मंदिरात गेला असाल तर सांगायचं, दत्त महाराज ह्या गोष्टीसाठी, माझ्या मुलाच्या लग्नासाठी किंवा माझ्या मुलाच्या नोकरीसाठी किंवा माझ्या घरातल्या अडचणीसाठी हे 1 ते 21 पारायणचं दररोज संपूर्ण सारामृतचं पारायण मी 21 पारायण 21 दिवसाची करणार आहे. ही पारायणं तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या. महाराजांना साकडं घालायचं तुम्ही करून घ्या. करता करविता तो आहे, करून घेणारे ते आहेत, फक्त आपण निमित्त आहे. त्यामुळं ते म्हणायचं आणि घरी यायचं. त्यानंतर बघा, तुम्ही देवघरामध्ये पहिल्या दिवशी बसायचं. सकाळी एकच टायमिंग ठेवलं तर अतिशय चांगलं. समजा तुम्ही सकाळी 7 वाजता बसला तर दररोज 7 वाजता बसण्याचा प्रयत्न करा. ह्याच्या मागचं कारण सांगते. पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही सांगितलेलं असतं मी सारामृत वाचायला बसते. मग त्यावेळेला दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आता माझा भक्त माझे सारामृत वाचायला येत आहे, बसत आहे, म्हणून ते हजर होतात. म्हणून एक वेळ ठरवा. ह्याचं पाठीमागचं एक करा. समजा तुम्हाला एकच वेळ जमत नसेल तर तुम्हाला ज्या वेळेला दिवसातून वेळ मिळेल त्या वेळेला वाचला तरी चालेल. हातामध्ये उजव्या पाणी घ्यायचं, तो देवपूजा वगैरे तुमचं जे काही नित्यनेमाचं आहे ते करायचं. बसायला आसन घ्यायचं, उजव्या हातामध्ये पाणी, एक फूल, अखंड तांदूळ, हळदी कुंकू घ्यायचं आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं, मी भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्या गावात राहतं ते गाव, तालुक्यानंतर गाव, गल्ली, तुमचं सोसायटी, तुमचं घर, तुमचं नाव. मी वैशाली दयानंद गरुड, माझं गोत्र वशिष्ठ आहे. मग गोत्र माहीत नाही तर कश्यप म्हणा, चालेल असं म्हणायचं. आणि ते माझं ह्या गोष्टीसाठी 21 दिवसाचे 21 पारायण मी करून माझ्याकडून तुम्ही करून घ्या. ह्या माझ्या सगळ्या अडचणी तुम्ही दूर करा म्हणायचं आणि हे पाणी तुम्ही दामणमध्ये सोडायचं आणि 1 ते 21 अध्याय वाचायला सुरू करायचे. मग हे 1 ते 21 अध्याय वाचायला सुरू करत असताना तुम्हाला कोणी पाहुणे आले तर उठायला चालेल. पण हे पारायण तुम्ही 2 बैठकीत करू का? मग माझं घरामध्ये असं आहे, अडचण तशी आहे, नाही. एका वेळेला केला तर अतिशय चांगलं. समजा तुम्ही हे वाचायला बसलाय, 7, 8, 9 अध्याय झालेत आणि एखादे पाहुणे आले तर पाहुणचार अतिथी देवो भव पहिला करा आणि मग राहिलेलं पारायण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने करा. मग आता हे पारायण सुरू केल्यानंतर तुम्हाला काय नियम पाळायचे? सगळ्यात पहिल्यांदा मांसाहार टाळायचा. मग तुमच्या घरातले कोणी व्यक्ती जेंट्स असतील, ऐकत नसतील, त्यांना करून घाला, पण तुम्ही खायचं नाही. शक्यतो 21 दिवस तुमच्या पती असतील, मुलं असतील तर थोडं समजून त्यांना सांगा, ते ऐकतील. कारण स्वामी समर्थ महाराज तेवढी ताकद त्यांना देतील. दुसरं गोष्ट, परांना खायचं नाही. मग तुमच्या बहिणीच्या आई म्हणजे बहिणीच्या घरी, आईच्या घरी किंवा तुमच्या भावाच्या घरी खाल्लं तर चालेल. परांना का खायचं नाही? तर त्या परांनामध्ये दोष असतो आणि हा दोष तुम्हाला लागू नये अन्नातून, म्हणून तुम्हाला परांना खायचं नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला ह्या 21 दिवसात ब्रह्मचर्य पाळायचं आहे. 21 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे पारायण करायचं आहे. समजा अचानक सुतक आलं, 12 दिवस तुम्हाला हे पाळायचं आहे आणि 12 दिवसानंतर परत, आता बघा 1 ते 4 दिवस झालेत आणि तुम्हाला सुतक आलं तर समजा तुम्हाला सुतक आलंच तर तुम्ही पुढं परत 1 ते 21 दिवस पारायण करा. कारण 1 ते 12 दिवस गॅप पडलेला आहे. त्यामुळं परत पहिल्या दिवसापासून संकल्प. म्हणून महाराजांना साकडं घालून बसा. कुठलीही अडचण महाराज आणू नका. निर्विघ्नपणे माझ्याकडून हे संपूर्ण सारामृतचं पारायण दररोज करून घ्या. 21 पारायण माझी होईपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहा असं बोला. बघा, महाराज कुठली अडचण येऊन देणार नाही. हे दररोज तुम्हाला करायचं आहे. पहिल्या दिवशी संकल्प, केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ ठेवायचे. समजा तुम्हाला केंद्रात नारळ ठेवता येत नाही, तुम्ही देवघरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तिथं जरी तुम्ही श्रीफळ, पानाचा विडा, केळी ठेवली चालेल. हे सारामृत वाचत असताना 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र हे म्हणा. आता बघा, बऱ्याच स्त्रिया नोकरी करतात, बऱ्याच स्त्रियांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब असतं, सासू सासरे आजारी असतात. ह्या सगळ्या अडचणी असेल
तर संपूर्ण सारा अमृतचं जरी तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचणं शक्य नसेल तर दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हणा किंवा 11 माळी तरी जप करा. ह्या अशा पद्धतीनं तुम्ही जेवढ्या मनापासून तुम्ही सेवा कराल तेवढं फायदा. मग घरी बसून तुम्हाला सेवा करणाऱ्या नोकर वर्ग महिला असतील त्यांना घरी बसून सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही कुठेही ऑफिसमध्ये बसून 11 वेळा तारक मंत्र म्हटला मनापासून स्वामींना, अगदी मनापासून श्रद्धेनं जर स्वामींना तुम्ही शरण जाऊन म्हटला तर तुमची कुठलीही इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील. कारण स्वामींचं एवढंच आहे की श्रद्धेनं आणि मनापासून त्यांची सेवा करा. उठता बसता श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थ तुमच्या बरोबर असतात. मी माझी एक स्वतःची सवय सांगते. मी उठता बसता स्वामींना सांगत असते, स्वामी आता आपल्याला हे करायचं आहे, स्वामी आपल्याला ते करायचं आहे. बाहेर झालं तर स्वामी चला आपल्याला भाजी घेऊन यायचं आहे. कुठे पाहुण्यांकडे झालं चला स्वामी आपल्याला पाहुण्यांकडे जाऊन यायचं आहे. स्वामी आता चला आपल्याला जेवायला जायचं आहे. स्वामी चला आपल्याला फुलं काढायचे ते पूजेला. स्वामी चला आता आपल्याला विश्रांती घ्यायची आहे, झोपायचं आहे. हे सतत तुम्ही स्वामींच्या सानिध्यात राहिला तर स्वामी तुम्हाला जे जे मागल ते ते देत असतात. कारण स्वामी समर्थ महाराज देण्यासाठी बसलेत म्हणून त्यांना आपण आपल्याकडून काय देत नाही तर त्यांच्याकडून घेत असतो. फक्त त्यांना नामस्मरण त्यांचं हेच पाहिजे असतं. म्हणून ह्या सेवा तुम्ही नक्की करा. तुम्ही मागाल ते स्वामी देतील. एवढी स्वामींच्यामध्ये देण्याची ताकद आहे. तुमचं नशीब पालटण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे नक्की ह्या सेवा सुरू करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हा सगळ्यांच्या सेवा निर्विघ्नपणे स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील असं मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.